भैया काय सांगाल आजचं नियोजन कसं झालेलं काय? नाही त्या दिवशीच नियोजन झालं होतं कारण आजीच्या समोर बोलले होते गाडी तर त्या दिवशी एक करते तर म्हणले परत पळू आपण म्हणून गावा शेजारी मैदान होतं लांब जाण्यापेक्षा शेवट आता तालुक्यातला बैल म्हणजे तालुक्यात तर पळवला पाहिजे आपण बाहेर जाऊन सारखी मैदानं खेळतो त्यामुळे लहान मोठं मैदान न बघता आम्ही आपलं म्हणलेलं आहे इथं तालुक्यातच पळायचं हिंगणगाव. आणि यात्रेचं मैदान होतं हिंगणगावचं. हो बऱ्यापैकी तुम्ही तसं यात्रेचीच मैदान जास्त खेळताय, काय सांगाल याविषयी? ऍक्च्युली काय माहितीये का यात्रेची मैदान हीच मानाची मैदान आहेत जुनी यात्रेची मैदानच खेळली पाहिजेत का तर यात्रेची मैदानात जी यात्रेला माणसं सगळीकडून येतात त्या गावात त्या जे मैदान असतात त्यामुळे यात्रेच्या मैदानाला माझ्या दृष्टीनं म्हणजे त्याची रक्कम कमी असेल किंवा काय कमी असेल पण यात्रेच्या मैदानाला मान मोठा आहे. ह्या जोडीविषयी काय सांगाल? कितव्यांदा पडली आज? तशी चौथ्यांदा पाचव्यांदा पडली पण 4 वेळा तर गाडी 2 वेळा 1 नंबर केलाय आणि 2 वेळा आज 2 नंबर केलाय आणि माग अजून खालचा नंबर काय तर चालता पण कंटिन्यू गुलालातच गाडी म्हणजे एक अपराजित जोडी म्हणायला लागेल. हो परत म्हणजे वेगळीच गाडी स्पीड लागते, काय सांगाल ह्या स्पीड बद्दल? नाही गाडीला तोंडाला तर जेवढा पल्ला आहे तेवढा स्पीड जास्त लागते गाडीला काय विषय नाही गाडीचा गाडी पळती चांगली म्हणून आम्ही घातली होती परत गाडी. त्या दिवशी 1 नंबर गेला, आज परत तीच गाडी गुलालात आहे. काय सांगाल म्हणजे आईचं दर्शन करून सर्जन आज आईचा आशीर्वादच लाभलाय. लाभलाय आम्हाला गाडी गुलालात राहिल्याचं समाधान असतं नंबर पैसे आमचं काय नसतं किती नंबर होऊ द्यात मागे बरेच वेळा सांगितलं आमचं नंबर पैसे जास्त काय नसतं आम्हाला सरजा गुलालात दिसला आम्हाला समाधान असतं सगळ्या पोरांना समाधान असतं. काल आईचं दर्शन केलं आणि आज लगेच म्हणजे गुलालाच पात्र झालं. त्यांचा फोन आलता आता आपल्याला बी काय लांब नव्हतं ती जायला त्यामुळे शंभूला म्हणलं होतं मी घेऊन जा शंभू गेला होता घरी पण तिकडं उलट मला जाणं झालं नाही आता परत मी जाणार आहे 100%. तो क्षण म्हणजे खूप दिवसांची पण इच्छा होती की बाबा ह्या मायलेकांचा योग जोडून यायची. आई शेवट आपल्याला पण आई आहे आईची माया काय असते ती शेवट त्या जागेवर पोचल्याशिवाय कळत नाही म्हणजे कुणी का असं ना तिथं माणूस असू द्या नाहीतर एखादं जनावर असू द्या त्याला सुद्धा ती किंमत आहे ना ती ज्यावेळेस ती आईची किंमत असते ती आणि आईच करू शकते त्यासाठी काय असते. आणि आज सकाळपासून पण मूड म्हणजे फ्रेश मध्ये दिसत होता जरी एवढा म्हणजे काल तुम्ही त्याचं तिकडनं नाही, बनवलं. त्याला आराम नाही मिळाला त्या दिवशी 1 नंबर करून आला वाईवरनं उशीर आला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी नको म्हणत होतो पोरांना पण शेवट आता त्यांचा पण मान म्हणजे आग्रह होता की त्या गावचा सर्जा आहे त्यांना न्यायचं होतं सर्जाला आणि त्यांना पण घरी पण त्याला आईला भेटायला न्यायचं होतं म्हणून म्हणलं ठीक आहे असू दे चला जाऊ द्या या म्हणलं जाऊन पण देशील कारण आराम नाही होत ना आराम पाहिजे ना बैलाला. आणि मैदानात पण एक रॉयल एंट्री झाली त्याची. हो ते त्या मैदान ज्यांनी भरवलं होतं त्या गावकऱ्यांनी सगळ्या बनवडी गावचे लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांचं सर्जावर प्रेम आहे त्यामुळे त्यांनी ती सर्जाची वाट बघत होते आणि त्यांनी सर्जाला बोलवून घेतलं होतं तिथं त्यांच्या गावात. आणि एक म्हणजे खाली सुट्टीपासून तो ज्या ह्याच्यात म्हणजे पूर्ण म्हणजे जसं सजावतात त्याला एखाद्या सोहळ्याला तसं आता त्याला त्यांनी तिथं सेलिब्रिटी म्हणून बोलवला त्यामुळे त्याला व्यवस्थितच नेणं काम म्हणजे नाही का आज त्याला बघण्यासाठी तिथं बरीच जण जमा झाली होती लोक. आजच्या मैदानाविषयी काय सांगाल? आयोजन नियोजन नियोजन चांगलं हिंगणगावच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे रान तर पळा 1 नंबर आहे रानाचा पल्ला पण चांगला आहे रान पण पळाय चांगलं आहे काय विषय नाही रानाचा. आणि अटील दादांविषयी काय सांगाल? आटील दादा गाडी म्हणजे आटील दादांना गाडी चांगली जुळायला लागली सर्जेची चिक्याची कारण आटील दादांनी जो जो 3री वेळ असेल 4थी वेळ गाडी मारायची त्यामुळे आटील दादांना आता गाडीचा जजमेंट आलंय त्या चिक्याच्या आणि सर्जेच्या गाडीचं. एक म्हणजे मोठ्या मैदानात ही जोडी पाहताना दिसेल का त्याच दिवशी दृष्टिकोनात आज म्हणजे पळवली? नाही असं काही नाहीये अजित शेट आमचे म्हणजे पाहुण्यांचे संबंध आहेत त्यामुळे आम्ही आपला फोन केलता गावाच्या शेजारी मैदानी म्हटलं हीच गाडी पळू 1 नंबर केलाय तर त्यामुळे अजित शेटने आपल्याला एका शब्दावर म्हणजे पळवू म्हटले काय म्हणजे त्यांचं ते माणूस बी रॉयल आहेत त्यामुळं त्यांचं पण काय विषय येत नाही ते आपण मागितलं की देतात आपल्याला बैल आणि बैल मागायचा विषय नाही आमच्यात म्हणजे मागणं तुम्ही मागणं किंवा आम्ही मागणं असं परक बैल म्हणजे आपल्या जोट्यात बैल पळतो त्यांना आपण परकत धरत नाही कधी ते बैलच आपला असतो तो
त्या हिशोबात गणित असतात सगळी. म्हणजे एका सर्जामुळं हे नातं जुळलंय तुमचं. हा सर्जामुळं नातं जुळलंय, पण सर्जामुळं म्हणजे अजित शेट नाही आमच्या पाहुण्यात लागतात, पण सर्जामुळं बी ती नातं अजून जास्त घट्ट झालंय. आणि म्हणजे आता सुद्धा आता मैदानात त्यात तर बरोबरच असतंय, काय विषय नाही त्याचा. पुन्हा एकदा ह्या जोडीची हॅट्रिक बघायला भेटेल का डायरेक्ट कोरेगावचं मैदान नाही किंवा तसं काय, त्यानंतर? तसं नाहीये काय. आता बघू ते बोलून ठरवून, अजून काय विषय नाही. कारण आता म्हणजे सलग 2 मैदानात तर गुलाल झालेले आहेत. एक नंबरचा हा 2 नंबरचा. हा अजून एक म्हणजे तिसरं मैदान पळवलं की हॅट्रिकच होणार ह्या जोडीची सलगची. नाही तस काय, पळू म्हणजे आता म्हणजे आमचा तर काय प्रॉब्लेम नाहीये, पण आता माणसाचे प्रत्येकाचे कुणाचे कुणाला शब्द असतात. बघू तस काय, आता आज सुद्धा पळवायचं आमचं काय हे नव्हतं, नियोजन नव्हतं, पण गावाशेजारी एक मैदान पडलं म्हणून एक आमच्या डोक्यात होतं पळवायचे, म्हणून आम्ही पळवली, काय विषय बाकी. भागातलं मैदान आणि म्हणजे बाहेर जाऊन केलेलं मैदान काय फरक असतो? नाही शेवडोका सरजा तालुक्यात म्हणल्यावर तालुक्यातली लोक त्याच्यावर प्रेम करतात बरीचशी, मग त्यांच्यासाठी मी भागातलं मैदान खेळलं म्हणून काय वाईट आहे. भले ते कमी रकमेचं का असं ना, मला ते रकमेचा विषय नसतो त्यात, फक्त ती मैदान भागात पळणं हे महत्वाचं असतं. का तर ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्यातच मैदानी म्हणल्यावर माझं वैयक्तिक मत आहे, आणि यात्रेची मैदान आहे, त्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की मैदान खेळलं पाहिजे माणसांनी. आगामी सर्जाचं नियोजन कसं असणार आहे? आता बघू, चालल्यात बोलणी आता पुढची चालूच आहे. का डायरेक्ट कोरेगाव हिंदकेसरी मैदानात? हा बघू की, किंवा त्याच्या आधी सुद्धा पळेल किंवा कोरेगाव सुद्धा पळेल, आता बघू कसं सल्ला चर्चा करून सगळ्यांना. धन्यवाद भाई. धन्यवाद.